नमस्कार. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टच्या कलम 24 मध्ये सक्षम प्राधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचा उल्लेख आहे. तर आता हे सक्षम प्राधिकारी साहेब यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर प्रकरण 8 मध्ये अर्जावर निष्कासन अर्ज एखाद्या घरमालकाने केला, तर तो तडकाफडकी म्हणजे समरी पद्धतीने डिसाईड कसा करायचा आहे, याचं एक दिलेलं आहे, अ, तपशील दिलेला आहे. तर कायद्याच्या कलम 40 मध्ये सक्षम प्राधिकारी यांची नियुक्ती याबाबत विस्ताराने सांगितले आहे. तर राज्य शासनाने काय करायचं आहे, सक्षम प्राधिकारी यांची नियुक्ती करण्याकरिता राजपत्रात अधिसूचना काढायची आहे आणि सक्षम प्राधिकारी या कॅपॅसिटीमध्ये अधिकारांचा वापर करणे आणि कर्तव्य पार पाडणे या प्रयोजनार्थ कुठल्याही एखाद्या स्थानिक क्षेत्रामध्ये प्रत्येक स्थानिक क्षेत्राकरता एक किंवा त्यापेक्षा अधिक सक्षम प्राधिकारी यांची सुद्धा नियुक्ती करता येईल असे म्हटलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य शासनाने सक्षम प्राधिकारी यांची राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कर्तव्य पार पाडणे आणि अधिकारांचा वापर करणे या प्रयोजनाकरिता स्थानिक क्षेत्रानुसार एक किंवा अधिक सक्षम प्राधिकारी यांची नियुक्ती करायची आहे असं दिलेलं आहे. मग आता सबसेक्शन 2 मध्ये म्हटलेलं आहे, सक्षम प्राधिकारी म्हणून ज्या व्यक्तीची नियुक्ती करणे आहे त्यांच्याबद्दल विस्ताराने सांगितलेले आहे. 3 मुद्दे आहेत, अ, ब आणि क. अशी व्यक्ती शासनाच्या मते कमीत कमी उपजिल्हाधिकारी या दर्जापेक्षा कमी नसेल. त्यानंतर ज्या व्यक्तीने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर म्हणजेच सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन या कॅपॅसिटीमध्ये कार्य केलेले असेल किंवा अधिवक्ता अधिनियम जो आहे त्याप्रमाणे रजिस्टर्ड असलेली व्यक्ती ती जी वकील असेल आणि 5 वर्षांकरता कमीत कमी त्यांना अनुभव असेल किंवा 5 वर्षांपेक्षा अधिक काळाची त्यांची नोंदणी झालेली असेल अशा व्यक्तीची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करायची आहे. तर आता महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा यांनी ही एक वेबसाईट आहे त्यांची, रेंट कंट्रोल ॲक्ट महाराष्ट्र सरकारची. तर यामध्ये सक्षम प्राधिकारी भाडे नियंत्रण कायदा न्यायालय यांची एक माहिती दिलेली आहे. 4 विभाग केलेले आहेत. पुणे विभाग आहे, त्यानंतर दुसरा कोकण आहे, मुंबई, तिसरा नाशिक विभाग आहे, चौथा नागपूर विभाग आहे. तर त्यांचं पद आणि त्यांचे संपर्काचे दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ॲड्रेस इथे दिलेले आहेत. तर त्यांच्या मुख्य पृष्ठावर म्हणजेच होम पेजवर जर बघितलं आपण तर बाकी माहिती मिळेल आपल्याला या साईटवर. तर याच्यातील आमच्या विषयी अबाउट अस या लिंकवर आपल्याला ही पूर्वपीठिका वगैरे दिसून येईल. कामकाजाबद्दल टिप्पणी हे पाहता येईल. तर यातही दिलेलं आहे, जुन्या मुंबई राज्याच्या काळात घरांचा तुटवडा, घरमालकांची अवास्तव भाड्याची मागणी याच्यावर नियंत्रण आणण्याच्या हेतूने बॉम्बे रेंट रिस्ट्रिक्शन ऍक्ट पारित करण्यात आला, त्या दुरुस्त्या करण्यात आल्या असं म्हटलेलं आहे. आणि मग नवीन कायद्याबद्दल बोललेलं आहे इथं. मग महायुद्ध संपत आलं, शहरामधील घरांची मागणी वाढली. मग शहरांकडे येणारा कामगार वर्गाचा लोढा, सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थिती, महागाई, घरांची मागणी वाढली. पुन्हा नवीन कायदा पारित केलेला आहे त्याबद्दल म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आल्याचा उल्लेख केलेला आहे. मग पुढे भाडे नियंत्रित करून गोठविणे या निर्णयाने घरमालकांमध्ये असंतोष निर्माण झाला. भाडेवाढ करण्याची तरतूद कायद्यात करावी अशी शिफारस झाली आणि
आपण जे म्हणतो केंद्र शासनाने एक समिती नेमली होती भाड्याच्या समस्येच्या अभ्यासाकरता. त्यांनी ही भाडेवाढ करण्यासाठी सुचवली. ते एकत्रित विचार करता एक सर्वकष कायदा आणावा असे ठरवले आणि पूर्ण राज्याला, महाराष्ट्र राज्याला लागू होईल असा भाडे नियंत्रण कायदा कशा प्रकारे अस्तित्वात आला याची एक पार्श्वभूमी आपल्याला लक्षात येते. तर संमती महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल साहेब यांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999ला लागू झालेला आहे. याबाबत सांगितलं आहे प्रकरण 22 नुसार कशा प्रकारे प्रकरणं चालवली जातील 23 प्रमाणे दिलेलं आहे. आणि आपण लिव्ह अँड लायसन्सच्या संदर्भात जे बोलत आहोत ते कलम 24 नुसारची प्रकरणे खाजगी जागा मालक व लायसन्सी यांच्यातील वाद व मिळकतींचा ताबा या संदर्भात सेक्शन 24चा सबसेक्शन 1, 2, 3 यांची माहिती दिलेली आहे. कलम 55 मध्ये जी ॲग्रीमेंट रजिस्टर करणे कंपल्सरी आहे त्याबाबत माहिती दिलेली आहे. त्यामध्ये 3 सबसेक्शन आहेत. 1, 2 आणि 3. तर यामध्ये 3 मध्ये म्हटलेलं आहे की तरतुदींचा उल्लंघन जर केले म्हणजे रजिस्टर केलेले नसेल ॲग्रीमेंट तर दोष सिद्ध झाल्यानंतर 3 महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा आणि 5,000हून अधिक नसेल इतक्या द्रव्यदंडाच्या म्हणजे मॉनिटरी फाईन किंवा या दोन्ही शिक्षांना पात्र. अशा पद्धतीने कॉम्पिटंट अथॉरिटी बाबत आपण अधिक माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.